एप्रिलमध्ये देशाच्या बहुतांश भागात तीव्र उन्हाळा जाणवणारे संपूर्ण महिन्यात देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागानं व्यक्त केला. तसंच यंदाचा मान्सूनही सामान्य राहणार आहे. सरासरीच्या 89 ते 113% पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानाचा फटका आंब्याला बसतोय. तापमानामुळे आंब्याचा बहार आणि कैऱ्या गळून पडतात. त्यामुळे शेतकरी झाडांवर थंड पाण्यानं फवारणी करतात. या प्रयोगामुळे आंब्याचा बहार आणि कैऱ्यांची गळती थांबल्याचं शेतकरी सांगतात. आजपासून रेडी रेकनरचे दर वाढले, त्यामुळे घरांच्या किमतीत वाढ होणार आहे. ग्रामीण भागात सरासरी 6.96%, नगरपंचायत क्षेत्रात सरासरी 3.62%, मुंबई वगळून पालिका क्षेत्रामध्ये सरासरी 8.80%, तर मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी 2.34% वाढ करण्यात आली. 2020 नंतर पहिल्यांदाच ही वाढ केली. आजपासून औषधांच्या किमती वाढत आहेत. पेनकिलर, अँटीबायोटिक्स, अँटीव्हायरलसह अत्यावश्यक औषधांचा यात समावेश आहे. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10%हून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे 800 औषधांच्या किमती वाढल्या आहेत. आधारशी पॅन कार्ड लिंक न केल्यास आता दंड भरावा लागणार आहे. 30 जून 2022 पर्यंत ₹500 दंड आकारण्यात आलाय. त्यानंतर दंडाची रक्कम ₹1000 इतकी होईल. 31 मार्च 2023 नंतर पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होईल. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर महापालिका, MMRA या भागामध्ये आजपासून मुद्रांक शुल्कात 1% वाढ केली जाणार आहे. कोरोना काळात या भागातील दस्त खरेदी, गहाणखताच्या व्यवहारांवर मुद्रांक शुल्कात 1% अधिभार न घेण्याची सवलत देण्यात आली होती. ही सवलत 31 मार्चला संपली. त्यामुळे प्रत्येक रजिस्ट्रेशनवर आता 1% मेट्रो टॅक्स लागू केला जाणार आहे. आजपासून डिजिटल चलनावरही कर लागू करण्यात आलाय. डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोकरन्सीवर 30% कर आकारला जाणार आहे. त्यामुळे एखाद्याला क्रिप्टो चलन विकून फायदा होत असेल तर त्याला कर भरावा लागणार आहे. 1 जुलैपासून विक्रीवरही 1% TDS कापला जाणार आहे. आजपासून नोकरदारांच्या PF खात्यावरही कराची कुऱ्हाड पडणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात 2.5 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे त्यांना व्याजावर कर भरावा लागेल. कर मोजणीसाठी रक्कम 2 भागांमध्ये विभागली जाईल. एकामध्ये कर सवलत योगदान आणि दुसऱ्यामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त योगदान असेल ज्यावर कर आकारला जाईल. आजपासून 20 कोटींहून अधिक उलाढाल असलेले व्यवसाय ई-चलनाच्या कक्षेत येणार आहेत. प्रत्येक व्यवसाय आणि त्यासाठी लागणाऱ्या व्यवहारासाठी ई-चलन जारी केलं जाईल. हे ई-चलन न केल्यास वाहतुकीदरम्यान माल जप्त केला जाऊ शकतो. तसंच खरेदीदाराला मिळणारे इनपुट टॅक्स क्रेडिटही धोक्यात येईल. आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागलाय. टोलच्या दरात 10 वरून ₹65 वाढ करण्यात आलेली आहे. नवीन वाहन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, कारण वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीने गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ केली. टाटा मोटर्सनं गाड्यांच्या किमती 2 ते 2.5% वाढवल्यात. मर्सिडीज बेन्झ इंडियानं 3%, टोयोटानं 4% तर BMWनं 3.5% किंमत वाढवली. आजपासून ही दरवाढ लागू झाली. सीएनजी आजपासून स्वस्त झालंय. सीएनजीवरील व्हॅट 10.5% कमी केल्यामुळे सीएनजी किलोला सरासरी 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होतोय. सीएनजीवर 13.5% मूल्यवर्धित कर आकारण्यात येत होता. आता तो 3% आकारला जाणार आहे. मूल्यवर्धित करात कपात केल्यामुळे सीएनजीचा दर कमी होतोय. विमानाच्या इंधनात 2% वाढ झाली. आता 1 किलो विमान इंधनासाठी 1,12,924 रुपये कंपन्यांना मोजावे लागतील. पेट्रोल डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर विचारण्यासाठी एक व्यक्ती चक्क टांगा घेऊन पेट्रोल पंपावर आली. सोशल मीडियावर या व्यक्तीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. ही व्यक्ती अमरावतीमधली आहे. पेट्रोल 120 रुपये तर डिझेल 100च्या उंबरठ्यावर आल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं. या इंधन दरवाढीकडे लक्ष वेधण्यासाठी या व्यक्तीनं अनोखी शक्कल लढवली. हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे, कारण व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली. 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2253 रुपयांना मिळणार आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घरगुती वीज ग्राहकांना गोड बातमी मिळणार आहे। महावितरणचे वीज दर 2% तर टाटाचे 4% कमी होत आहेत, पण बेस्टचे वीज दर मात्र स्थिर राहणार आहेत। अदानीच्या वीज दरात वाढ होणार आहे, त्यामुळे अदानी आणि बेस्टच्या वीज ग्राहकांना दिलासा मिळणार नाही। आजपासून कामावर न येणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा थेट इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला। एसटी कर्मचाऱ्यांना कालपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम होता। एसटी महामंडळात भरतीचे टेंडर तयार आहे। तब्बल 18,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आता केली जाणार आहे। पंतप्रधान दरवर्षी विद्यार्थी आणि पालकांशी परीक्षेसंदर्भात संवाद साधतात। आजही सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा कार्यक्रम होतो। या कार्यक्रमात वाशिमच्या केंद्रीय विद्यालयातले विद्यार्थी, पालक, शिक्षक सहभागी होतील। ते पंतप्रधानांशी संवाद साधतील। मुलांच्या प्रश्नांनाही मोदी उत्तरं देतील। कोल्हापूर शहरात आजपासून 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे। शिंगणापूर उपसा केंद्रातील पंप बिघडल्यामुळे 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना पुन्हा एकदा तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली बुद्रुक इथल्या जानेवाडीजवळ असलेल्या डोंगराला अज्ञातांनी आग लावली। या आगीमुळे वनसंपदेचं मोठं नुकसान झालं। वणव्याची महिनाभरातली ही दुसरी घटना आहे। या आगीत प्राणी, झाडं, झुडपं जळून खाक झालीत। 2.5 एकर क्षेत्रात ही आग लागली। पुण्यात नानापेठजवळ एका गोडाऊनला आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी आग विझवली। या आगीत एक नागरिक आणि अग्निशमन दलाचे 3 अधिकारी जखमी झालेत। जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जुन्नरमधील नारायणगावच्या तमाशा पंढरीत आग लागली। यात फडमालकाचं मोठं नुकसान झालं। अज्ञात इसमानं अंधारात डिझेल टाकून राहुटी पेटवल्याचा संशय व्यक्त होतोय। दरम्यान आग लागल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनीच आग विझवली। यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानासह वनातल्या वणव्यांच्या घटना वाढल्यात। महागाव तालुक्यातल्या जनुना आणि आमनी खुर्द परिसरातील ई क्लासच्या जमिनीवरच्या जंगलामध्ये वणवा पेटला। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदेची हानी झाली। ग्रामस्थांनी शेतातला कचरा पेटवल्यानं हा वणवा पेटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कल्याणमध्ये डम्पिंग ग्राउंडची आग विझत नाही, तोच आता बारवेतल्या घनकचरा प्रकल्पाला भीषण आग लागली। पहाटेपासून लागलेली आग अजूनही धुमसते। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या भीषण आगीमध्ये 12वे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्यासह या केंद्राचंही मोठं नुकसान झालंय। महावितरणच्या गलथान कारभारामुळे बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा तोडणीला आलेला ऊस जळून खाक झालाय। शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या मळ्याला आग लागली। डोळ्यात देखत शेतातला उभा ऊस जळून खाक झाल्यानं महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। मुलीचं लग्न, मुलाचं शिक्षण कसं करायचं असा सवाल विचारत या महिलेनं हंबरडाच फोडला। तिचा आक्रोश काळीच पिळवटून गेला। आता महावितरणकडून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। यवतमाळच्या लोहारा मार्गावर बस आणि बोलेरो गाडीचा अपघात झाला। यात 1 जण ठार तर 7 जण जखमी झालेत। वळणावर बस अनियंत्रित झाल्यानं बस बोलेरोला धडकली। त्यानंतर बस नाल्यात कोसळली। जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सर्वसामान्य औरंगाबादकरांचं घरांचं स्वप्न महागणार आहे। औरंगाबाद शहरात घरांच्या किमती आता सरासरी 7% महागल्यात। रेडी रेकनरमध्ये शहरात 12% तर ग्रामीण भागात 6% इतके दर वाढणार आहेत। गेल्या वर्षीच्या रेकनर दरानुसार प्लॉटची किंमत 30 लाख असेल तर आता ती 36 लाख झाली। त्यावर स्टॅम्प ड्युटी सुद्धा 2 लाखांवर गेली आहे। सोलापुरात नो स्पेटिंग मोहीम सुरू केली आहे। सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका असं आवाहन मोहिमेतून करण्यात येते। याची सुरुवात रेल्वे स्टेशनवरच्या रिक्षा स्टँडपासून करण्यात आली। सोलापूर शहराची ओळख न थुंकणारं शहर होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो। यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं जनजागृती सुरू केली आहे। वाशिम जिल्ह्यात लाठीच्या ग्रामस्थांनी झडपी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं। अडाण नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम जून 2021 मध्ये पावसामुळे थांबवलं। अनेकदा निवेदनं देऊनही प्रशासनानं याकडे दुर्लक्षच केलं। अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा हत्यार हाती घेतले। ड्रोनद्वारे एकाच वेळी 3 ठिकाणी औषधं, लस, रक्तसेवा पुरवण्याच्या कार्यक्रमाचा अवसरी खुर्द इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शुभारंभ करण्यात आला। वैद्यकीय आवश्यक वस्तूंच्या वितरणासाठी ड्रोन आधारित एंड टू एंड टेक्नॉलॉजी सोल्युशन संजीवन भारत कार्यक्रम सुरू झालाय। पुणे नाशिक महामार्गावर पोलिसांकडून महिनाभरात 1,29,00,000 दंड वसूल करण्यात आला। महामार्गावरील अपघात, अवैध वाहतूक आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन अशा विविध कारणांसाठी दंड वसूल करण्यात येतोय।
औरंगाबाद महापालिकेनं सलग तिसऱ्या वर्षी लोकप्रतिनिधींविना अर्थसंकल्प मंजूर केला. या वर्षीचा अर्थसंकल्प 1,728 कोटींचा आहे. यामध्ये रस्त्यासाठी 200 कोटी, पर्यावरण संवर्धनासाठी 56 कोटी, महापुरुषांच्या पुतळ्यासाठी 3.75 कोटींची तरतूद केली आहे. पाणीपुरवठा आणि देखभालीसाठी 135 कोटी रुपये देण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या काही पाणी योजना नादुरुस्त आहेत, त्यासाठी शासनानं तातडीनं अनुदान मंजूर केलं. अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडीतल्या नादुरुस्त योजना तातडीनं दुरुस्त करण्यात येणार आहेत. यामुळे 15 गावातील पाणी योजनांना जीवदान मिळणार आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरचा घाटरस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी होते. चैत्रोत्सवात भाविकांची गडावर गर्दी असते, पण दयनीय रस्त्यांमुळे भाविकांना त्रास होते. सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्पुरत्या दुरुस्तीतही निकृष्ट साहित्य वापरले. दिशादर्शक फलकांची ही अवस्था दयनीय झाली, त्यामुळे अपघातांचीही शक्यता आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पळसपे इंदापूर मार्गाचं काँक्रिटीकरण होतंय. 3 एप्रिलला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते कासू ते इंदापूर कामाचा प्रारंभ होईल. दिघी ते माणगाव आणि इंदापूर ते आगरतांडा या राष्ट्रीय महामार्गाचं लोकार्पणही होईल. पहिल्या टप्प्यातलं काम 12 वर्ष रखडलेलं खासदार तटकरेंच्या पाठपुराव्याला यश आलंय. मुंबईत 24 उद्यानात मोफत वाचनालये सुरू केली जाणार आहेत. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी मोफत वाचनालये सुरू करण्यात येणार आहेत. उद्यानं, मैदानं, मनोरंजन मैदानं, पार्क अशा प्रकारच्या पालिकेच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर छोटेखानी कपाट ठेवून त्यामध्ये वाचनासाठी पुस्तक आणि ग्रंथ ठेवणार आहेत. वर्षभरानंतर घर विक्रीनं पुन्हा 16,000चा टप्पा पार केला. यामध्ये 1 ते 5 कोटी रुपये किमतीच्या घरांना यंदा अधिक मागणी नोंदवली गेली आहे. घर विक्री वाढल्यामुळे 1135 कोटींचा महसूल गोळा झालाय. शुक्रवारपासून 1% मेट्रो उपकर लागू होणार आहेत, त्यामुळे घर विक्री नोंदणीत वाढ झाल्याचा अंदाज आहे. आता मोबाईल रिचार्जचा कालावधी 28 ऐवजी 30 दिवसांचा असेल. ट्रायने या संदर्भात आदेश जारी केलेत. कमीत कमी पूर्ण 1 महिना सुरू राहावा असा प्लॅन असला पाहिजे असे आदेश देण्यात आलेत. कंपन्यांना त्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राजकीय घडामोडी बघूयात. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या अडचणी वाढणार आहेत. ईडी नंतर आता आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआय चौकशी करणार आहे. अनिल देशमुख, सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा सीबीआय ताबा घेणार आहे. नागपुरातल्या वादग्रस्त वकील सतीश उके यांना ईडीच्या टीमनं मुंबईत आणले. आज मुंबईतील पीएमएलए कोर्टात त्यांना हजर केलं जाईल. ईडी कोर्टाकडे त्यांची कोठडी मागणार आहे. जमीन व्यवहार प्रकरणी ईडीनं सतीश उकेंना ताब्यात घेतलंय. सतीश उके काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वकील आहेत. नागपूर शहर पोलीस दलासह एसआरपीएफ भरती प्रक्रियेत डमी उमेदवारांना परीक्षा दिल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. या प्रकरणी सदर पोलिसांनी कमलसिंग सिंगल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सप्टेंबर 2019 दरम्यान एसआरपीएफ शिपाई भरती प्रक्रिया झाली होती. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एका अट्टल दरोडेखोराला अटक केली आहे. चौकशी दरम्यान त्यानं साथीदारांच्या मदतीनं 7 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्याचे साथीदार फरार आहेत, त्यांचा पोलीस शोध घेतात. या दरोडेखोराकडून पोलिसांनी सोन्या चांदीचा 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. शिरूरमध्ये एक व्यक्ती बँकेत पैसे भरायला जात असताना चोरट्यांनी त्याच्या पैशांवर डल्ला मारलाय. बाळासाहेब खेडकर हे पिशवीतून 7 लाख रुपये बँकेत भरण्यासाठी जात होते. यावेळी 2 अज्ञातांनी मोटरसायकलवरून येत त्यांची पैशांची पिशवी जबरदस्तीने ओढली. यावेळी पिशवी फाटली आणि 70,000 रुपये चोरांच्या हाती लागले. पोलिसांनी दोन्ही चोरांना अटक केली आहे. एअरटेलच्या नेटवर्क टॉवरसाठी 4G आणि 5G नेटवर्क्स वापरले जाणारे एबी बीटीएस व्हीआयएलचे कार्ड सोडणाऱ्या चौघांच्या टोळीला वसईत वायू पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आधारे मोटरसायकलच्या मॅकव्हीलच्या रंगावरून पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्यात. या टोळीवर 5 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुढीपाडव्यासाठी गाठ्या, हार, कड्यांची मागणी असते, पण कच्चा माल महागलाय तर कुशल कारागिरांची ही कमतरता आहे. 4 पिढ्या कारखाना चालवणाऱ्या सुराडे कुटुंबावर यंदा हा कारखानाच बंद करण्याची वेळ आली. दूध, लिंबू, साखर महागलंय. उत्पादन 50% घटलंय. बाहेरून माल घेण्याची वेळ उत्पादक आणि विक्रेत्यांवर आली आहे. गाठ्या बनवण्यासाठीचं साहित्य महागलंय. कुशल कामगारही मिळत नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पुढीला लागणारं वस्त्र येवल्यातले पैठणी कारागीर तयार करण्यात व्यस्त आहेत. संकेत कोकणे या कारागिरांना विविध प्रकारच्या डिझाईनचा त्यासाठी वापर केलाय. या वस्त्रांना राज्यभरातून मागणी आहे. नेहमीच गुढीवर विविध प्रकारची वस्त्र लावली जातात, पण यंदा या पैठणी वस्त्राला विशेष मागणी दिसते. सणासुदीला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. शेतकऱ्यांना त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं. सांगोला तालुक्यातल्या महूद गावात केसकर कुटुंबियांनी 1 एकर झेंडूच्या फुलांची लागवड केली. सध्या त्यांना किलोमागे 40 रुपयांचा दर मिळतोय. नाशिक शहरातल्या गुढीपाडवा या शोभायात्रा मिरवणुकीचा वाद अखेर संपुष्टात आलाय. पोलीस आयुक्तांनी नववर्ष स्वागत समितीला कार्यक्रमाला परवानगी दिली. महावादन, महारांगोळी, शोभायात्रा तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन करता येणार आहे.
वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी बंजारा समाजाची काशी इथल्या यात्रा महोत्सवाची तयारी सुरू झाली। त्यानिमित्ताने आज जिल्हाधिकारी बैठक घेत आहेत। धर्मगुरू महंत यांच्याशी चर्चा करणार आहेत। रामनवमी उत्सव कसा साजरा करावा याबाबत बैठकीत चर्चा होईल। भंडाऱ्यामध्ये सध्या पुष्पा नावाच्या एका बोकडाची चर्चा आहे। पुष्पा नावाचा हा बोकड तब्बल 150 किलो वजनाचा आहे। त्याची उंची ही आणि लांबी 5 फूट एवढी आहे। हा आगडबंब बोकड साकोली तालुक्यातल्या चांदोरीचा आहे। बोकडाला खरेदी करण्यासाठी हैदराबादवरून अनेक व्यापारी येतात, मात्र किमतीच्या बाबतीत बोकडाचे मालक देवाचे हात झुकायला तयार नाहीत।